नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, उद्या आहे म्हणजे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावरती कोणते मुद्दे मांडू शकता आणि आम्हाला हे वाटते की हे मुद्दे भाऊनी मांडावे. तर मित्रांनो, आता आपण धरल्या जाऊ हप्त्यामध्ये कोणाकोणाच्या चुक्या झालेल्या आहे आणि कोणाकोणाच्या नाही झालेल्या, कोण चांगलं खेळलेले आणि कोण वाईट खेळलेले, या विषयावर आपण आता चर्चा करू. तर मित्रांनो, पहिला जो मुद्दा होता तो राखी सावंतचा आहे की स्क्रिप्टेड शो, आणि तो उचलला गेलेला मुद्दा आहे, तो प्रमोद दाखवला. पण स्क्रिप्टेड शो हा मुद्दा खूप मोठा आहे आणि भाऊनी त्याच्यावरती राखी सावंतला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. आणि काहीतरी आता जर मागच्या वेळेस ज्यावेळेस रुचिता चुकली होती तर रुचिताला बाहेर बसवलं होतं शो मध्ये, म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती तिला एंट्री नाही या पद्धतीची भावनी घेतला होता. आणि आता ही आपली राखी सावंत एवढी भयानक म्हणजे स्क्रिप्टेड शो करत गेली, म्हणजे शोची जी इमेज आहे ती खराब करण्याचा प्रयत्न जो राखी सावंत केला, तर त्याच्यावरनं राखी सावंतला भाऊच्या धक्क्यावरती एंट्री मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे, आणि काही बोलल का भाऊच्या धक्क्यावर त्याला, ते पण आपल्याला उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर बघायचं. आणि मित्रांनो, या हप्त्यामध्ये दुसरी चुकी जी झालेली आहे ती आहे विशालची. विशालची काय चुकी आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणशाल विशाल त्या हप्त्यात काही चुकलाच नाही, काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे, विशालला फक्त तिथं भांडायला एकच व्यक्ती भेटतो का, तो म्हणजे प्रभू. मुद्दा काढायला प्रभूच भेटतो का, प्रभूवरच मुद्दे काढतो. बाकीच्या संधी त्याची इतकी गोड गोड बोलणं, उलू करणं हेच चालतं. म्हणजे बाकीच्यांसमोर त्याची काहीच हिंमत होत नाही बोलायची, आणि या कोणालाच तो म्हणजे हप्त्यात कोणालाच काही बोलत नाही. पण ज्या ठिकाणी प्रभू असला त्या ठिकाणी त्याचं तोंड उघडतं आणि विचित्र विचित्र त्या प्रभूला बोलल्या जातं. आणि मित्रांनो, तो तिसरा मुद्दा आहे की राखी सावंतनी त्या अनुश्रीची लायकी काढली की माझ्या घरामध्ये भांडे धुणं धुवायची पण तुझी लायकी नाहीये. हे योग्य बोलणं आहे का? आणि भाऊच्या धक्क्यावरती तो मुद्दा उचलला जाईल का की तू त्या कंटेस्टंटची लायकी काढते की माझ्या घरात धुणं भांड्याला पण तुला ठेवणार नाही. म्हणजे या पद्धतीचं बोलणं, समोरच्याची इमेज खराब करणं आणि त्याच्यावरती टोचून बोलणं, हे भाऊ मुद्दा उचलून त्याच्यावरती तो डिबेट करल का, हा पण प्रश्न आहे. आणि मित्रांनो, अनुश्रीचा एक या हप्त्यात चुकलेलं काय आहे की तिने ज्या टायमाला राखीने तिला साफ करायला लावलं होतं, संडास साफ करायला, त्या टायमाला ती काय बोलली होती की मी तुझ्या घरात काम करणार नाही. ती असं का बोलली की असं पण तिला बोलता आलं असतं, मी तुझ्या कॅप्टन्सी मध्ये काम करणार नाही असं बोलली असती तर ते योग्य होतं. आणि इथं ती बोलली की मी तुझ्या घरात काम करणार नाही, म्हणजे फक्त राखीचं घर आहे, मग तुझं घर नाही, मग तू तिथं काय करते, आणि असा पण प्रश्न येतो. मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे की राकेश बापट हा जो खेळतोय हा कोणाच्या साईडनी खेळतोय आणि नेमकी खेळतोय तर मग कोणत्या पद्धतीचा गेम दाखवतो, वैयक्तिक गेम खेळतोय का? मला तर असं वाटतंय हा मुद्दा उचलला पाहिजे. मला तर असं वाटतंय राकेश बापटच्या अंगात रुचिता घुसलेली आहे. रुचिता बाहेर नाही गेलेली, तिची आत्मा तिथं राहिलेली आहे आणि ती राकेश बापटच्या अंगात घुसलेली आहे, म्हणून त्यांनी या हप्त्यात तास रद्द केला. तास रद्द करायचा तो मुद्दा राकेश बापट करतोच आहे. नाही, तो आता करायला लागला, रुचिता गेल्यानंतर करायला लागला. आणि हे जे दाखवतोय की मी खूप सभ्यताचा पुतळा आहे आणि मी कोणत्याच गोष्टी करत नाही, ते मी जो गेम खेळतोय तो खूप स्टँडर्ड गेम आहे, A1 क्वालिटीचा गेम आहे. हे जे राकेश बापट आपल्या सगळ्यांना भासवतोय किंवा करतोय, आणि मी एक काटा टीम बनवलेली, त्या टीमचा कोण असेल तो मी आहे. पण मग त्यानंतरून टीमला सपोर्ट करायच्या ऐवजी वैयक्तिक गेम खेळतोय असं भावनी हा मुद्दा उचलला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रभू संगती जे भांडणं केले जातात, प्रभू जे भांडतोय आणि प्रभू जे दाखवतोय, फक्त तो तन्वीच्या शेजारी बसून राहतो म्हणून तो तन्वीचा पदर पकडून तो गेम खेळतोय, या पद्धतीचं जे बोललं जातं कसं प्रत्येक वेळेस, तर भाऊ त्याच्यावरती उत्तर देणार आहे का की तन्वीचं पदर पकडून प्रभू खेळत नाहीये, तो वैयक्तिक त्याचा गेम खेळतोय. आणि जर बघायला गेलं तर हे सगळेजण, हे जेवढे पण आहे गेम मध्ये, हे सगळेजण टीम मध्ये सोडून पकडून
इकडे तिकडे म्हणजे पहिले या टीम मध्ये जाता, त्या टीम मध्ये जाता, या टीमला सपोर्ट करता, त्या टीमच्या व्यक्तीला सपोर्ट करता. म्हणजे यांचे सपोर्ट करण्याची सिस्टीम आहे ती प्रत्येक हप्त्याला चेंज होतीये. पण प्रभू आणि तन्वीचे असे दोघं जण आहे की त्यांची फक्त एकामेकाला सपोर्ट चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि प्रभू करतोय तन्वीला बी सपोर्ट, तर बहिणीप्रमाणे तो वागवतो पण. तर भाऊच्या धक्क्यावरती हा प्रश्न उचलला गेला नाही पाहिजे की तू तन्वीचा पदर पकडून खेळतोय, तो चुकीचा मुद्दा झालेला आहे. आणि मित्रांनो, ह्या हप्त्यामध्ये मला तर असं वाटत होतं संस्कृती मागच्या हप्त्यातलंच म्हणजे थोडीशी जबरदस्त खेळली होती ज्यावेळेस ती मध्ये एंट्री मारली त्यानंतर. पण मग तिचा गेम अप व्हायच्या ऐवजी लो होत चाललेला आहे, कारण की तिने या हप्त्यामध्ये काहीच केलेलं नाही. फक्त तिचा एकच मुद्दा होता की ते स्विमिंग पूल मध्ये कप धुतला, कप कप कप, तो एकच मुद्दा होता. आणि त्या मुद्द्यामध्ये तिने राखी सावंतला बोलली आणि राखी सावंतचा जो कप सापडत नव्हता राखी सावंतला तो तिने सापडून दिला. अशा पद्धतीने ते झालं काहीतरी. आणि तिचा या हप्त्यात गेम दिसलेला नाहीये. आणि मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावरती हा पण मुद्दा घेतला जाईल का की जो फ्रीजचा टास्क दिलेला होता त्या टास्क मध्ये जे संचालक म्हणून आणि जे संचालन करत होते आणि त्यानंतरून जे लिहून आलेलं होतं की तुम्ही वस्तू लपवू शकत नाही, तुम्ही वस्तू तोडू शकत नाही, आणि ज्या गोष्टी पहिले विशालने सुरुवात केली, ज्यावेळेस विशाल गेला तर विशालने इकडे तिकडे फेकलं होतं, मग त्याच्यावरनं विशालला भाऊ बोलल का. आणि त्यानंतरून तन्वीने जे गेम खेळला, तन्वीने जे सगळं चारी कप्पे लावलेले होते आणि इकडं त्यांचं पूर्ण 3च झालेले होते. त्याच्यानंतरून जे सागरने जो निर्णय दिला, आणि सागरने त्या टायमाला का निर्णय चेंज केला, कारण की सागरला कळालं होतं की यांच्या हातामध्ये हे जिंकू राहिले. त्यावेळेस सागर आला तिथे आणि त्यांनी जो निर्णय दिला म्हणजे टास्क रद्द करायचा जो प्रयत्न आहे हा राकेश बापट करतोय की विशाल करतोय की सागर करतोय, हा पण एक मुद्दा आहे. हा प्रश्न विचारून त्यांच्यातून तोंडातून वगळून घेतील का की नेमकी टास्क रद्द करायचा प्लॅनिंग कोणाचा होता आणि ते 3 जण मिळून टास्क रद्द करायचं. कारण की संचालक निर्णय देत नाहीये, राकेश बापट लाता मारून हुंकळतोय, त्याच्यानंतर मला तर विशाल डायरेक्टली जाऊन सगळं तोडफोड करतोय. तर ह्या गोष्टीवरनं भाऊ बोलल का, हा महत्वाचा प्रश्न. आणि मला तर एकच वाटतंय, यावेळेस संचालक जे सागरला ठेवत होते बिग बॉस, संचालकचे निर्णयच यावेळेस सगळे अनफेअर होते. एक पण फेअर निर्णय नव्हता. त्याचा तो फ्रीजचा पण झाला, त्याच्यात पण अनफेअर निर्णय, आणि कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये पण अनफेअर निर्णय दिला होता. कारण की कॅप्टन्सी टास्कमध्ये निर्णय कसा होता की ज्याच्या पॅकेटमध्ये मासे असतील तो विनर, बजर वाजायच्या आधी त्याच्या पॅकेटमध्ये मासे असतील तो विनर, आणि त्याच्या हातात मासे होते आणि प्रभूच्या पॅकेटमध्ये मासे होते, तिथं पण संचालकचा निर्णय चुकलाय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भाऊच्या धक्क्यावरती किती मुद्दे घेऊ शकता आणि कसे कसे मुद्दे आहे या वीक मध्ये झालेले, तर आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केले. त्याच्यानंतरून जे तुम्हाला पण काही वाटतंय की मुद्दे ऍक्च्युली हे भाऊने घेतले पाहिजेत ते कमेंट. तर मित्रांनो, तुम्हाला या हप्त्यामध्ये हे जे मुद्दे होते आम्ही घेतलेले आहे, तर या मुद्द्यांपैकी तुम्हाला अजून कोणते मुद्दे वाटतात की भाऊच्या धक्क्यावरती घेतले पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.